आज ना उठल्या उठल्याच मला फार कसं तरी होत होतं, कारण आज हरताळका आहे आणि मला राहून राहून माझ्या माहेरची आठवण येत होती की आज हरताळकेला आजूबाजूचे सगळे बायका येतात, आमच्या घरच्या सगळ्या सगळ्या माझ्या बहिणी वगैरे मिळून छान आम्ही पूजा करायचो. आणि इथे तसं होत नाही, माझ्या सासरी गणपती असतो मालगुणला, पण आम्ही तेवढं जात नाही, कधीतरी जातो. इथे सोसायटीमध्ये थोडंसं वेगळं पडतं, कारण मी महाराष्ट्रातली आहे, रत्नागिरीतली, आणि इथे मी मध्य प्रदेशमध्ये आम्ही राहतोय. पण आज सकाळी अचानक माझं सगळं ऑलमोस्ट आवरून झालं होतं आणि ज्या आमच्याकडे हाऊस हेल्प आहेत, म्हणजे अनिता काकी म्हणून आहेत आमच्याकडे, त्या आल्या आणि अचानक मला सांगतात की केतकी तुला ना निकम आंटींनी, म्हणजे निकम आंटी म्हणून एक बाजूला आहेत, सो त्यांनी पूजेला बोलवलं आहे, त्यांच्याकडे हरताळकेची पूजा असते आणि जर तुझा उपवास असेल ना तर तू जा त्यांच्याकडे. मग मी त्यांना कॉल वगैरे केला आणि त्यांना टाईम वगैरे विचारून घेतला आणि मग त्यांनी मला बोलवलं. मला एवढं छान वाटलं की अचानक, म्हणजे काही प्लॅनिंग नाही, काय नाही, आणि छान मला त्यांनी पूजेला बोलवलं. बरं, मला इथे येऊन जवळजवळ 3-4 वर्ष झालेत, पण मी पहिल्यांदा इथे येऊन हरताळकेची पूजा केली. ह्या आहेत निकम आंटी, ज्या खाली बसल्यात त्या, आणि आज त्यांच्यामुळे माझी हरताळकेची पूजा झाली. छान वाटलं मला, आणि अगदी त्यांनी मला स्वतःहून बोलवलं. म्हणजे हे गावागावांमधून आपण बघतो की गावाला आजूबाजूचे लोक बोलवतात, आपण जातो, पण सिटीमध्ये किंवा शहरामधून अशा गोष्टी होत नाहीत. पण त्यांनी स्वतःहून मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं मला, मी गेले पण, आणि मला खरंच खूप बरं वाटलं, कारण हरताळकेच्या पूजेचा उपवास तर मी नेहमी करते, पण पूजा माझ्याकडून यावेळेला ती पण झाली छान. नंतर घरी आले दुपारी, त्याच्यानंतर घरची कामं आवरून घेतली, माझी जी काही बाहेरची कामं होती ती आवरून घेतली, आणि मग संध्याकाळी तयार होऊन मी परत तिकडेच गेले, कारण इथे संध्याकाळी होम होता आणि आरती होती. बरं ना, आमच्या इकडे थोडीशी पद्धत वेगळी आहे आणि इकडे थोडी वेगळी आहे. इथे 5 वेळेला हरताळकेची पूजा केली जाते, म्हणजे जो दिवसभरातून 5 वेळा करतात रात्रीपर्यंत, आणि प्रत्येक वेळेला हरताळकेला वेगवेगळं चढवतात. जे जसं जसं ज्यांच्या पद्धती आहे तसंच करतात. मी आज या साईडची जी पद्धत आहे त्यानुसार केली, आणि त्याच्यानंतर छान होम वगैरे झाला. बरं, होम वगैरे करताना निकम आंटींनी मस्त अगदी ब्राह्मण किंवा भटजी काका जशी पूजा करतात ना तशी त्यांनी सांगितली, आणि छान पूजा वगैरे झाली. पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही आरतीची तयारी केली. मी सगळे दिवे वगैरे लावून घेतले, कारण आता आरती करायची होती. आणि काही लोकांचं आरती वगैरे झाली की पूजा वगैरे झाल्यानंतर ते लोक उपवास सोडतात, म्हणजे चहा किंवा पाणी वगैरे असं पितात. माझा काही एकदम कडक असा उपवास नसतो, मी फ्रूट्स वगैरे खाते, पाणी चहा हे मी घेते, आणि छान मग आरती वगैरे झाली, सगळ्यांनी आम्ही मस्त आरती घेतली, आणि अशी माझी आज हरताळकेची पूजा झाली. म्हणजे आजचा दिवस माझा एवढा अगदी अनएक्सपेक्टेड झाला सगळा, आणि छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.